मी मिक्स पिठाच्या भाकरी दाखवणार आहे. या पिठामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, मूग, मका, परत हे पण आहे, हे काय म्हणतात त्याला, मेथीदाणे, 2 चमचे मेथीदाणे. जर तुम्हाला 5 किलो जर दळण करायचं असेल ना, तर मग 2 किलो तांदूळ घ्यायचे, 1 किलो ज्वारी घ्यायची, 1 किलो नाचणी घ्यायची, बाकी सगळं साहित्य पाव किलो घ्यायचे आणि 2 चमचे मेथी घ्यायची. असं मिक्स, आणि मूग पण घ्यायचे त्याच्यामध्ये. हे मिक्स भाकरीचे पीठ आहे. आता तुम्हाला मी ते भाकरी करून दाखवतात. तर ह्याच्यामध्ये गरम पाण्याची काही आवश्यकता नाही आहे, थंडच पाणी टाकायचं. आता हे मी 3-4 भाकरीसाठी पीठ घेतलेलं आहे, तुम्हाला आता मळून दाखवते. आता मी थंडच पाण्यात मळते, तरी पण बघ कसं छान चिकट येईल. हे बघा, ताटाला पण ते पीठ चिटकत नाही. पिठाच्या गोळ्यामुळे झालेलं आहे. तुम्हाला मी भाकरी करून दाखवते. हा बघा, आता मी एक गोळा घेतला आहे, चांगला मळून घ्यायचा. आता पहिलं पण मळलं होतंच, पण आता मी एका भाकरीचं काढून घेतलं ना, परत जरा मळायचं थोडंसं. तर एकाच हाताने भाकरी थापायच्या. कोणाला जमत असेल त्याने 2 हातात थापलेलं चालेल. अजिबात भाकरी साईडने चिरत नाही, छान येते. थंड पाण्यातच मळायचं. बघा, आपली भाकरी रेडी झालेली आहे. तव्यात टाकून घ्यायची. तव्यावर पाणी लावायचं. पाणी सगळीकडून लागायला पाहिजे, सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायचं, व्यवस्थित. पाणी बघाय थोडं सुकत आले ना, आता आपण पलटी मारायची भाकरी. एवढंपर्यंत पाणी सुकायला पाहिजे. आता हे बघा, आपली एक 5ची भाग चांगलं शेकले. आता आपण त्याला अशी हे करू, उघड टाकू.
बघा भाकरी किती टम्म फुगले. ही मागचा भाग आहे ना चांगला शेकवायचा मग चांगली फुगते भाकरी. मग दाखवते आता मी कशी झाली भाकरी बघा.